आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये जो तपास सुरू आहे, या तपासामधून पोलिसांच्या हाती मोठे पुरावे आता लागलेले आहेत। सैफच्या रक्ताचे नमुने आणि सैफचे हल्ल्याच्या वेळचे कपडे आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। आरोपीच्या कपड्यांवरती सुद्धा रक्ताचे काही डाग सापडले। सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरच्या रक्ताचे डाग हे आता जुळवून बघितले जातील। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच या बातमीचे अपडेट्स देत आहेत। सूरज, आता रोजचं हे प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि अनेक मोठमोठे पुरावे आता पोलिसांना सापडत आहेत, त्यापैकीच आता कपडे हे पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात। नक्की हा जो केस आहे तो वॉटर टाईट केस करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। सुरुवातीला जे एलिगेशन होते की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे तो आरोपी नाहीये, कारण की जो आरोपी आहे त्याचे वडिलांनीही देखील सांगितलंय की जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय तो त्याचा मुलगा नाहीये। मात्र हे जे एलिगेशन्स आहेत त्याचबरोबर जेव्हा ट्रायलमध्ये हा केस जातील त्यावेळी देखील या प्रकारचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून मुंबई पोलिसांनी आता सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत, त्याचबरोबर त्याचे त्या दिवशीचे जे कपडे होते ज्यावर अटॅक झाला होता, ज्यावर ब्लड लागलेले होते, ते कपडे देखील त्यांचे ताब्यात घेतलेले आहेत। त्याचबरोबर आरोपी शरीफुल इस्लामचेही कपडे घेतलेले आहे असं बोललं जातं। ज्यावेळी त्यांनी अटॅक केलं होतं त्यावेळी काही ब्लड स्टेन त्याचे कपडेवर आले होते आणि जे इतर जखमी आहे त्यांचेही देखील कपडे आणि रक्ताचे नमुने हे कलेक्ट करण्यात आलेले आहे। आता हे सगळं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आलेले आहे, जिथे मॅच केला जाणार आहे की कोणाच्या कपडेवर कोणाचं रक्त गेलेलं आहे आणि हा जो याचा रिझल्ट येणार आहे, ह्याची रिपोर्ट येणार आहे, ती रिपोर्ट पोलिसांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हा जो आरोपी आहे शरीफुल इस्लाम तो तिथेच होता। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे तो शरीफुल इस्लामच आहे। हे सगळे प्रूफ करण्यासाठी ही जी रिपोर्ट आहे ही रिपोर्ट खूपच महत्त्वाची ठरणार आहे। जी अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।